मित्रांनो हे बघा आम्हाला आंबा भेटलाय। मेघाबा कशी आंबा खाते, जंगलात आंबा खायची मजाच वेगळी आहे। वाव मस्त आहे। हे बघा हे आंबे गोळा करतात इकडे, हे बघा टेस्टी आहे। तर बघा आम्ही मित्रांनो आम्ही किती वरती आलेलो आहे। हे बघा अजून वरती जायचंय। इथून पूर्ण गाव दिसतं। हे बघा हे बघा रातांबे, हा हा। आणि इकडे बघा इकडे रातांबे सुकत घातलेले जे कोकम बनतात। हे बघा सुकत घातलेले असतात रातांब्याची फळं आणि जी कोकम बनतात सुकल्यावर। हे बघा किती वरती आलो आम्ही चाललेलोच आहोत। आता मी आता उलटा चालतोय, उलटा शूटिंग करते मी। पूर्ण डोंगर आहे हा। बघा किती वरती जात चाललो आम्ही। इथून पूर्ण बघा त्या साईडला बघाल तर तुम्हाला पूर्ण डोंगर दिसेल घाटाचा। तर बघा म्हणजे विचार करा आम्ही किती वरती आहोत। आम्ही फणस आणायला चाललो आहे। नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया। तर हा आमचा आजचा 5वा ब्लॉग आहे गावचा। तर आम्ही ते चाललेलो होतो मेघाच्या मामाच्या गावी करंबळेला, रत्नागिरी करंबळे गावात। तर ते करंबळे आम्ही काय धमाल केली ते बघूया। तर चला। तर मित्रांनो आम्ही आता मेघाच्या मामाच्या गावी निघालो आहे रत्नागिरी करंबळेला। ते मावशीच्या गावापासूनच जवळच गाव आहे देवरुखपासून। तर आम्ही तिकडे निघालो आहे। तर तुम्ही आम्हाला तो आता जी गावचे व्हिडिओ टाकतोय त्याला खूप सपोर्ट करताय, त्याच्यासाठी धन्यवाद। आम्हाला असा सपोर्ट करत राहा, आमचे व्हिडिओ बघत राहा, आम्हाला लाईक करत राहा, शेअर करत राहा, कमेंट करत राहा, सबस्क्राईब करत राहा। तर तुम्हाला असे तर नवीन अजून आमचे गावचे व्हिडिओ बाकी आहेत, ते पण अजून येणार आहे अजून पुढे। तर आमचा 5वा व्हिडिओ आहे गावचा। तर हा जो आम्ही आता दिसतोय तुम्हाला, हा आम्ही मामाच्या गावचा जायचा रस्ता आहे। तर मामाच्या गावाला गेल्यावर आम्ही काय काय धमाल केली ते तुम्हाला दाखवू। तर आमचे असं व्हिडिओ सपोर्ट करत राहा। तर चला। मित्रांनो आता मामाच्या गावी चाललो आहे मेघाच्या। हे बघा निधीश पण फुल तयारी झालेला आहे ट्रॅकिंगच्या। आम्ही डोंगरातून वरती जाणार आहे। हा आहे सिद्धेश बघ हाय कर। तर आम्ही आता डोंगर चढून मामाच्या गावी चाललो आहे। तर तुम्हाला दाखवतो आता रस्ता कसा आहे ते फ्रंट कॅमेऱ्याने। तर चला। चढण चालू झालेली आहे, आम्ही चाललो वरती। अशी घरं आहेत बाजूला आजूबाजूला, पूर्ण घाटी आहे ही वरती जायची। मला काय दिसत नाही, एक मिनिट थांबा आता दिसते। चालत 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 कोण पोचते बघायचं। असा वरती चढत जायचा रस्ता। असं गाव तुमच्याकडे कोणी असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। आम्हाला व्हिडिओ पाठवा ना। हां असं गाव कोणाचं आहे ते सांगा। इकडनं मग हे वरती चढायचे आहे। नाही इकडनं, अरे इकडे चढायचं तू। हा बघा हा रस्ता आहे बघा। अशी कोण चढू शकतं का मला सांगा, आम्ही चढू शकतो। हे जंगल आहे पूर्ण बघा, दुपारची वेळ आहे, शांतता बघ किती आहे। ही लोक चढतायत डोंगर, हे बघा लवकर हे चढतायत बघा। सिद्धीश बघा व्हिडिओ काढतोय सांग ना। हां आम्ही आता वरती चाललेलो आहे घाटी चढून। थोडंसं वरती गेल्यावरच मामाचं गाव आहे मेघाच्या। हा एक ठराविक अनुभव आहे आमच्यासाठी। आम्ही रस्ता चुकलेलो, आता रिधी दाखवायला आम्हाला रस्ता नाही असते आम्हाला असा तुझा अनुभव चढवला आणि आम्हाला खाली उतरवला आणि खाली उतरवत आणले। रेस्ट तू घे, आम्ही चाललो। हरला तू, थांबला तो हरला।
अरे हुर्र! 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 तिकडे आमचे विजा भाऊ आहेत, ते शूटिंग करते आम्ही. हे बघा विजा भाऊ. आणि पळतात बघा आता कसे तीन बनवायला लागले तसे. ते बघा हे आमचे विजा भाऊ आहेत, ते आम्हाला पूर्ण डोंगर दाखवणार आहे थोड्या वेळाने. नाही बोलवत नाही. आम्ही चुकीच्या रस्त्याला गेलो आणि आम्ही पोचलेलो आहे फायनली. हे बघा विजा भाऊ, हा तुम्हाला आम्ही फ्रंट. कसे आणि हे आमचे आहेत विजा भाऊ. हाय गाईज. हा गाईज, हो माय गॉड, हाय गाईज. आणि तिकडे तुम्हाला दाखवतो दोन म्हातारे येत आहेत. ते बघा माझी बायको आणि आमच्या सासूबाई. ते बघा कशा हळूहळू येत आहेत. आम्ही धावत आलो. तर मी पहिला आलो, माझे पैसे दे. कसला पहिला तू? मला 100 रुपये दे. हा ते मला 100 रुपये दे. चल आणि माझ्या बघा 100 रुपये मागतो मॅडम. बघा दे 100 रुपये. दे. तुम्हाला आता घरी गेलं दाखवू. तर बाय मित्रांनो, आम्ही आता गावाला पोचलेलो आहे मामांच्या मेघाच्या. तर आम्ही आता चाललो आहोत आंबे काढायला. तुझे आंबे काढायला जायचं ना? बघा तरी इकडे. हे बघा हे विजा भाऊ चालले आहेत ना पुढे. त्यांना सगळा एक्सपिरियन्स आहे गावचा. आम्ही त्यांनाच सांगू शकतो म्हणून त्यांना घेऊन चाललो आहे. आम्हाला आयडिया नाही आणि बोलतो इकडे वाघ बी घेतो म्हणून असे बोलतात. आम्हाला आयडिया नाही. असं काहीच नाहीये. असं काहीच नाहीये. हे खोटे बोलतायत. हे खोटं बोलतंय का? ओके आम्ही खोटं. हे खोटं नाही बोलत. तेव्हा सगळे मागून एक एक येत आहेत. ती बघा नेहा पण आलेली आहे. ही सर्वात स्लो चालते कच्ची रस्त्याची. मी तर आज बन्यांवर आलेली आहे. मी एक पूर्ण गावठी माणूस म्हणून आलेलो आहे इकडे. तर बघा कशी रस्ता चुकलेला आता काय माहिती बरोबर आहे काय. ते बघा तिकडून मेघा पण येते. ते बघा मित्रांनो, हे बघा आम्हाला आंबा भेटलाय. मेघा बा कशी आंबा खाते. जंगलात आंबा खायची मजाच वेगळी आहे. वाव मस्त आहे. ते बघा सगळे आंबे गोळा करतात इकडे. हे बघा टेस्टी आहे. तर मित्रांनो, आमच्या आता आंबे गोळा करून झालेले आहेत. आम्ही आता खाली चाललो आहे परत डोंगरावरून. तर बघा विजय आंबा खाऊन दाखवते आम्हाला. तिकडे बघा असं तुम्ही कुठे बघितलं आहेत का? हे आमचं गाव खूप म्हणजे मेघाच्या मामाचं गाव खूप मस्त आहे. की वेगवेगळ्या प्रकारची झाडं, आंब्याची झाडं, फणसाची झाडं, म्हणजे सगळ्याचा फणस खूप टेस्टी असतो. आम्ही दरवेळी घेऊन जातो आलो की. वेगळाच रॉकिंग अनुभव आहे एकदम इकडे. आणि इकडे काट्यामध्ये अडकली आहे बायको माझी. ती बघा उतर मेघू. कानात बघ बाकी मुंगली माहित मी काय करत ते. हा पाय नको तिकडे साईडला. हे बघा मस्त मजा येते. खूप खूप मजा येते. रोहित ये कचरा गोळा काढतो तिकडे. तर चला पुढे जाऊ आपण. पुढे तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आम्ही आता फणस काढायला चाललो आहे. हे बघा आता ट्रॅकिंग चालू झालेली आहे. आता मेघा ट्रॅकिंग करते. काठी घेतली बघा. नेहा पण होते. नेहा काहीतरी कर. आणि बघा आम्ही किती वरतून खाली आलो आहे. आम्ही अक्षरशः डोंगरावरून वरती डोंगर चढतोय वरती. हे बघा तो बघा रोहित आणि प्रणित वरती चाललेले आहेत. ते किती वरती गेले आहेत बघा. नेहा कमॉन चल अप. शाबाश. तर मित्र ट्रॅकिंग करतोय आम्ही. फणस आणायला आम्हाला वरती. आणि अजून आम्ही आता जिकडून आम्ही तिकडे घर आहे त्याच्यामुळे आम्ही खूप वरती चाललो आहे फणस आणायला. फणस कोणाला आवडतो ते नक्की लाईक आणि शेअर कमेंट करा. हे बघा किती वरती आले बघा. किती वरती आले आहेत बघा. अक्षरशः आम्ही डोंगर चढतोय मोठा. तुम्हाला आम्ही आता वरती पोचल्यावर भेटू. मेघा काहीतरी कर. मेघा वरती पोहोचल्यावर बघितलं ती मस्करी करते. तिला वाटतं वरती पोचला हो. तसं वरती नाही हो मॅडम. चला तर तुम्हाला आता वरती पोचल्यावर भेटू. तर बघा आम्ही मित्रांनो आम्ही किती वरती आलेलो आहे. तुम्ही फिट आहे. हे बघा अजून वरती जायचंय.
रातांबे सुपर आहेत पप्पा. हे बघा. इथून पूर्ण गाव दिसतं. ते एक पिशवी बघा. उचलून घेऊन जाऊया. हे बघा. हे बघा रातांबे. हां हां. हे शांतीचं घर. आणि इकडे बघा, इकडे रातांबे सुकत घातलेले, ह्याचेच कोकमं बनतात. हे बघा, सुकत घातलेली असतात रातांब्याची हे फळं, आणि ती कोकमं बनतात सुकल्यावर. ते बघा अजून वरती चढायचं आहे. बघा चढतात वरती अजून. आणि आमचे पप्पा हाय करा. हां डन. हां तो बघा रिद्धिश कुठे पोचलाय बघा. विजय आणि रिद्धिश. हो हो हो, हे तर अर्धच आहे. मेघा आमची जमली काढते. हां मेघाला आवाज देतात बघा कसे. ते पाय अजून वरती चढायचे आम्हाला. जंगल पार केलं आता आम्ही. हो माय गॉड. काय का ओ माय गॉड, खरंच जंगल पार केले. पण एवढं आम्ही फक्त विजयाच्या भरोश्यावर चढू शकतो. हेच चढू शकतो एवढं डोंगरवरती. त्यांच्या भरोश्यावर आम्ही दरवर्षी येतो इकडे आलो डोंगर चढायला. मागच्या पण आंबे दिलेले, यावी पण आंबे. आहे ना, दिले ना आंबे. मग एक डझन आंबे सगळ्यांना. ओके. तर फायनली आम्ही थोडं वरती पोचलो. आम्ही तुम्हाला फोनसाळी पोचला दाखवतो. ते खाली आहेत. मी कॉशरी बोलते. वा तर चला. हे बघा किती वरती आलो आम्ही. चाललेलोच आहोत. आता मी आता उलटा चालते, उलटा शूटिंग करते मी. पूर्ण डोंगर आहे हा. मग किती वरती येत चाललो आम्ही. इथून पूर्ण बघा त्या साईडला बघाल तर तुम्हाला पूर्ण डोंगर दिसेल घाटाचा. तर बघा म्हणजे विचार करा आम्ही किती वरती आहोत. आम्ही फणस आणायला चाललो आहे. अजून वरती जायचं आहे. इकडे बोलतात म्हणजे वाघ पण आहेत, पण काय माणसाला त्रास देत नाही इकडे गावच्या. तर आम्हाला ट्रॅकिंग वेगळी करायची गरज नाही भासली. ऑलरेडी चल तू वरती. तर चला. तर मित्रांनो आम्ही त्या दिवशी तो एवढा मोठा डोंगर चढून आम्ही शेवटी फणस काढायला पोचलो. बघा कसे फणस लागलेत झाडाला. अगदी झाडाच्या मुद्यापासून फणस लागलेत बघा. तर फणस काढायला विजा भाऊ चढलेले झाडावर. तर बघा केवढे फणस लागलेत. एक त्याचा फणस एवढा टेस्टी असतो झाडाचा, किती गोड असतो, खूप छान लागतो. तर बघा विजा भाऊ चढले आहेत, शिडी लावली आहे. तर आम्ही या इकडे पोचलो. या घरात बघा इथे घर आहे बाजूला तेच, आणि हे फणसाचं झाड. तर बघ फणस तर खूप टेस्टी असतोच. म्हणजे इकडचे आंबे खाल्ले ते पण खूप टेस्टी होते. तर हे बघा असं कौलारू घर आहे. एक गावचं मस्त असं घर आहे. इथे शेण्या आणि बिया आहेत ते सुकत घातलेत. तर पाऊस चालू होईल थोड्या दिवसात तर ते लागतं सगळं साहित्य. परत हे बघा इकडे सगळं असं सुकत घातलेलं आहे. बघा शेण्या सुकत घातले आहेत, चेन. असं सगळं इकडे गावचं सगळं हे केलेलं आहे. बघा लाकडं तोडून ठेवली आहेत चुलीसाठी. बघा कशी. तर असं मस्त वातावरण होतं त्या दिवशी आम्ही पोचलो तेव्हा. तर मित्रांनो आता मी निघालो आहे मामाच्या गावाहून. तिकडून आम्ही आता घरी जायला. ते बघा मेघाने उभे आहेत सगळे. तर आता आम्ही हा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला बाय. गणपती बाप्पा